हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी येथे निघालेल्या 4 वेगवेगळ्या पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्या जाहिरातीबद्दलची सविस्तर माहिती बघणार असून याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, त्यांची पात्रता काय आहे, फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती बघणार असून फॉर्म भरत असताना दिलेले जे पद आहे त्याला जी पात्रता लागेल किंवा अनुभव लागेल त्या सर्व गोष्टी आपण ह्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण एका नवीन कोर्सची सुरुवात करणार आहोत 16 ऑगस्टपासून. त्या कोर्सबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला व तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे सरळ सेवा भरती किंवा वेगवेगळ्या सरकारी नोकरीशी रिलेटेड ज्या एक्झाम देत आहेत, जेथे टायपिंग स्किलची एक्झाम होते, त्याच्यासाठी उपयुक्त असा कोर्स आपण लॉन्च करत आहोत, ज्याची सुरुवात 16 ऑगस्टपासून होणार आहे. त्याची थोडक्यात माहिती करून त्याचा फायदा तुम्हाला व तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की होईल. तर बघा, हा आपला कोर्स असेल ऑनलाईन टायपिंग कोचिंगचा, ज्याच्यामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्किल टेस्ट होतात, SSCच्या MPSCच्या वेगवेगळ्या विभागाच्या, त्या कोर्सची सुरुवात आपण 16 ऑगस्टपासून करत आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला त्या कोर्सची डिटेल दिसत असेल. या डिटेल्सप्रमाणे हा कोर्स चालू होणार आहे. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचे इथे एनरोल झालेलं आहे. जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हीही करू शकता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. या कोर्सची सुरुवात 16 ऑगस्टपासून होणार आहे. तर आपण ह्या रत्नागिरीच्या जी जाहिरात निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती बघू. जर तुम्हाला काही याच्याशी रिलेटेड शंका असतील कोर्सशी, तर तुम्ही याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर बघा, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी रत्नागिरीमध्ये आहे, तेथील 4 पदांसाठी व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, क्लर्क म्हणजेच लिपिक आणि शिपाई या 4 पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. फॉर्म भरण्याची सुरुवात 1/8/2024ला चालू झाली आहे. ते 9/8/2024 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतात. याची जी पेमेंट करायची आहे फॉर्मची, ती ऑनलाईन स्वरूपानेच करायची आहे. जे बँकेच्या संकेतस्थळावरती त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांचे जे ऑनलाईन प्रवेशपत्र येईल परीक्षेचं किंवा कागदपत्रे पडताळणीसाठी जी मुलाखत होईल, त्याची जी इन्फॉर्मेशन असेल ते त्यांच्या बँकेच्या संकेतस्थळावर ते अपडेट देत राहतील. ठीक आहे. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड जे काही अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनेलवरती पण शेअर करत राहू. बघा, याच्यामध्ये जे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे किंवा फॉर्म भरायचा आहे तो ऑनलाईन स्वरूपानेच भरायचा आहे. जर तिथं रत्नागिरीमध्ये असाल, डायरेक्ट तुम्हाला कॅश पेमेंट करायचं असेल तर तुम्ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये पेमेंट करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरत असताना तुम्हाला तुमचा जो चालूचा ईमेल ID आहे किंवा जो चालूचा मोबाईल नंबर आहे तोच तिथे नोंदणीकृत करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या वेगवेगळ्या अपडेट्स तिथे मिळत राहतील. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी जर तुम्हाला काही अडचण आली, टेक्निकल प्रॉब्लेम आला, तर तुम्ही या जाहिरातीमध्ये दिलेल्या हेल्पलाईन नंबरला किंवा मेल ID ला मेल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. याच्यामध्ये जे 4 वेगवेगळे पद आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं पद आहे व्यवस्थापक, ज्याच्या फक्त 3च जागा आहेत. त्याच्यासाठी जी वयोमर्यादा राहील तुमची कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 40, आणि जी शैक्षणिक अर्हता असेल ती उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल आणि त्याला 3 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव लागेल. त्याचबरोबर कंपल्शन त्याच्याकडे MSc/ITचं सर्टिफिकेट किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याकडे MBA, JAIB तसेच DBM, CPSC, LLB, PhD यापैकी कोणतीही एक जर सर्टिफिकेट किंवा एज्युकेशन कंप्लीट असेल तर त्यांना इथे प्रामुख्याने प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर उपव्यवस्थापक पदासाठी एकूण 6 जागा आहेत.
ज्याच्यामध्ये उमेदवाराचे एज असेल कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 40 वर्ष. तो उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असला तरी चालेल. त्याचबरोबर त्याला 2 वर्षाचा बँकिंग एक्सपिरियन्स असावा लागेल आणि सेम यालाही MSCIT किंवा 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर जे तिसरं पद आहे ते आहे महत्त्वाचं क्लर्क म्हणजेच लिपिक. या पदासाठी टोटल 131 जागा आहेत या विभागाकडे. त्याचबरोबर इथे जी वयाचे मर्यादा सांगितली ती कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 40 लागेल. आणि याची जी शैक्षणिक अर्हता आहे ती कोणत्याही शाखेचा विद्यार्थी तो पदवीधर असला तर चालतो. त्याचबरोबर कंपल्शन MSCITचं सर्टिफिकेट लागेल. नसेल तर 90 दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याकडे लागणार आहे. लिपिक पदासाठी जर तुमच्याकडे इंग्रजी आणि मराठी परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र आणि GDC&A किंवा HDCM हे जर प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर फक्त जे पदवीधर राहतील त्यांचा विचार केला जातो. तर तुमच्याकडे हे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य मिळेल. त्यानंतर चौथं जे पद आहे ते शिपाई पदाचं आहे, ज्याला 39 जागा आहेत आणि याचं कमीत कमी जे एज आहे ते 18 ते 40 आहे. आणि शैक्षणिक अर्हता बघितली तर याची कमीत कमी उमेदवार 10वी पास असावा लागेल. तर बघा, जर तुमच्याकडे क्लार्कचं एक्सपिरियन्स आहे किंवा तुमची शैक्षणिक अर्हता क्लार्कची आहे, पण तुमच्याकडे जर टायपिंगचं सर्टिफिकेट नाही आहे आणि CDC&A किंवा HDCM हे सर्टिफिकेट नाही आहे, तर तुम्ही क्लर्क या पदाला अर्ज न करता शिपाई या पदाला जर अर्ज केला तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस इथं 100% होऊ शकतात. कमीत कमी परीक्षा देण्याकरिता तुम्ही पात्र होऊ शकता. पुढे जी प्रोसेस आहे त्यानुसार तुम्ही जर व्यवस्थित करत गेला तर तुम्हाला शिपाई या पदासाठी नेमणूक मिळू शकते. त्यानंतर याचे जे मूळ कागदपत्र असतील ते अर्ज करण्यास पात्र असणाऱ्यांना, जर तुम्ही कास्टमध्ये वगैरे असाल तर ते अप टू डेट लागतील, जेणेकरून 1/8/2024 पर्यंत तरी ते अपडेट लागतील. कारण जे OBC मध्ये वगैरे असतात, ज्यांचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, ते दर 3 वर्षांनी त्याचं रिन्यू करावं लागतं. तर ही एक काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही टप्प्यावरती कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर उपरोक्त श्रेणीनिहाय रिक्त पदांची संख्या कमी किंवा पदाच्या संख्येत वाढ करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. तसेच भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविण्यात वा रद्द करण्याचे अधिकार बँकेने ठेवून घेतलेले आहेत. शक्यतो असं होत नाही. जाहिरात निघाली म्हणजे ही भरती 100% होणार पूर्ण याची प्रोसेस. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरत असताना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पूर्ण PDF जाहिरातीची वाचा. काही शंका असतील तर कमेंट करा, आपण सॉल्व करू. त्यानंतरच फॉर्म भरा. त्यानंतर जे निवड झालेले उमेदवार असतील त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल, ज्यांचे प्रमाणपत्र तिथं सादर करावे लागतील. त्याचबरोबर उमेदवारास रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, कोणत्याही शाखेमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये अथवा प्रधान कार्यालय येथे नियुक्ती देण्यात येईल. जर तुमचं सिलेक्शन झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी येथे तुम्हाला नियुक्ती दिली जाईल. आणि सिलेक्शन झाल्यानंतर उमेदवारास 10 दिवसाच्या आत तिथं रुजू व्हावे लागेल. ठीक आहे, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत त्यांच्या वरिष्ठ पदासाठी असणारी अर्हता ही 5 वर्षासाठी शिथिल करण्यात येईल. म्हणजे ते जे आधीपासून असतील त्यांच्यासाठी हे आहे, ते जर अर्ज करत असतील तर. आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्ही डायरेक्ट तिथं अर्ज केल्यानंतर सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील बँकेत तुम्हाला काम करावे लागेल. या पदाची जी वेतन श्रेणी आहे ती बघा, व्यवस्थापक MGRला इथे टप्प्याटप्प्याने इथे दिलेली आहे. जे 6 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड असतो, त्या 6 महिन्याच्या प्रोबेशनरी पिरियडमध्ये यानुसार तुम्हाला पेमेंट केलं जाईल. ज्या वेळेला तुमचा प्रोबेशनरी पिरियड कंप्लीट होईल त्यावेळेला व्यवस्थापक पदासाठी 43,204 इतके पेमेंट दिलं जाईल महिन्याला. उपव्यवस्थापकसाठी 36,674, लिपिकसाठी 21,855 आणि शिपाईसाठी 19,090 रुपये. पेमेंटचा क्रायटेरिया चांगला आहे, त्यामुळे तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता या पदांसाठी असेल
तर तुम्ही ज्या पदांसाठी पात्र होता त्या पदासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याचबरोबर याची जी निवड कार्यपद्धती आहे ती ऑनलाईन परीक्षा होईल. ही ऑनलाईन परीक्षा होत असताना तुम्हाला जी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचा सिलेबस इथे सांगितलेला आहे. गणित, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान, महत्त्वाचा पॉईंट, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण, अर्थव्यवस्था, मराठीशी रिलेटेड क्वेश्चन्स असतील. त्याचबरोबर कम्प्युटर आणि माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी ह्या पॉईंटवरती तुमची एक्झाम घेतली जाईल. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स रत्नागिरी जिल्ह्याशी रिलेटेड पण येतील. त्यामुळे तयारी करताना हे पॉईंट्स लक्षात ठेवूनच तयारी करा. त्यानंतर जी पुढची प्रोसेस असेल, जिथं तुमची लेखी झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन जर झालं, मेरिट लिस्ट लागली, तर इथे जे गुणानुक्रमचा उपरोक्त होणार आहे तो एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. जर यांनी स्किल टेस्ट घ्यायचं ठरवलं जे लिपिक पदासाठी, तर त्या पदासाठी एका जागेस 3 विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. आणि जर काही पोस्टसाठी जसे की व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि शिपाई, जर डायरेक्ट मुलाखतीत जर तुम्हाला बोलवण्यात आलं तर एकाच 3 अशा विद्यार्थ्यांच्या रेशिओनुसार तिथं तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्याची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्हाला मुलाखतीस बोलवतील त्यावेळेला तुम्हाला तिथं मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवावे लागतील. मुलाखत पत्र डाउनलोड करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली, प्रॉब्लेम आला, तर तुम्ही या मेल ID ला मेल करू शकता. त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी वेळेस तुम्हाला मूळ कागदपत्रे आणि तुम्ही जे मेन्शन केलेले तुमचे संगणक प्रमाणपत्र असेल, MSCIT असेल किंवा टायपिंगचं असेल, ते तुम्हाला तिथं दाखवावं लागेल. जमा करायला सांगितलं तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटची एक झेरॉक्स तिथं जमा करावी लागणार आहे. त्याचबरोबर कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे त्याचा जो चार्ट आहे तिथं तुम्हाला जे काही पॉईंट्स लागतील डॉक्युमेंट्सचे ते इथं मेन्शन केलेले आहेत. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र ते तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. जर नाही मिळालं तर आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड करू. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, 10th पासून जे तुम्ही मॅक्सिमम तुमचं जे क्वालिफिकेशन आहे जे तिथं मेन्शन कराल त्याचा पुरावा लागेल. वयाचा पुरावा, एज सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, जन्माचा पुरावा. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असाल तर त्याचा जो नमुन्याचा दाखला असतो तो लागेल. मॅरिड ज्या विवाहित स्त्री असतील त्यांचा जर नावात बदल झाला असेल तर ते गॅझेट लागेल. MSCIT किंवा 90 दिवसाचा कोर्स तत्सम प्रमाणपत्र लागेल. कम्प्युटर टायपिंग झालं असेल तर त्याचे प्रमाणपत्र लागतील. शॉर्ट हँड झाला असेल तर त्याचे प्रमाणपत्र लागेल. जर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही तिथं मेन्शन केला आहात, तर त्याचेही तुम्हाला प्रमाणपत्र तिथं जमा करावं लागेल. त्याचबरोबर उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे. फॉर्म भरत असताना तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याबरोबर ऑदर सर्टिफिकेट्स म्हणून एक ऑप्शन असतो. तिथे तुम्ही तुमचे जर ऑदर सर्टिफिकेट मेन्शन केला असाल तर तेही तुम्हाला तिथं दाखवावं लागणार आहे. त्यानंतर मुलाखत ही जी होणार आहे ती 10 गुणाची होणार असून ज्याच्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील. म्हणजे जे तुमचं क्वालिफिकेशन आहे, जे तुमचं एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला डायरेक्ट 5 गुण मिळतील आणि राहिलेले 5 गुण हे तुमचे मौखिकतेसाठी जे तुमचे इंटरव्ह्यू होईल त्याच्यासाठी तुम्हाला ते 5 मार्क देणार आहेत. त्याचनंतर उमेदवारांची जी अंतिम निवडसूची लागेल ती ऑनलाईन परीक्षेतील गुण, मुलाखतीचे गुण यांची टोटल बेरीज करून जे 100 गुण होतील, म्हणजे 90 मार्काची परीक्षा होणार आहे, 10 मार्काचे इंटरव्ह्यू असणार आहे. बघा, 90 मार्काची ऑनलाईन टेस्ट होईल आणि 10 मार्काचा इंटरव्ह्यू होईल. या 100 पैकी ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्यांची निवडसूची आणि प्रतीक्षा यादी, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तुमची निवडसूची तर लागेलच, पण तुम्हाला प्रतीक्षा यादी पण लागणार आहे. जर एखादा उमेदवार तिथे नाही रुजू झाला 10 दिवसाच्या आत, तर प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना सिरियल नंबरनुसार तिथं चान्स दिला जातो. त्याचप्रमाणे श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे राहील. जसे की बघा, जे विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार असतील त्यांना प्रथम चान्स दिला जाईल. त्याचनंतर सेकंड जे बघतील टर्म जो असेल तो उच्च शैक्षणिक अर्हतेचा असेल. त्यानंतर तुमचा अनुभव व वय, जर तुमच्याकडे अनुभव असेल तर ते तुम्ही मेन्शन करा. या स्टेजवरती किंवा या टप्प्यावरती तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर
अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या विविध हुद्द्याच्या पदी परिवीक्षाधीन कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येणार आहे. म्हणजेच जी परिवीक्षाधीन जो कालावधी आहे म्हणजेच प्रोबेशनरी पिरियड, तो जसा आपण मगाशी सांगितला की तो 6 महिन्यांसाठी असणार आहे. ठीक आहे. ह्याला ज्या काही त्यांच्या नियम अटी असतील त्या तुम्हाला तिथे जॉईनिंगच्या वेळेला किंवा त्याच्या अगोदर इंटरव्ह्यूच्या टाईमला सांगितल्या जातील. त्याप्रमाणे याचं जे ऑनलाईन शुल्क आहे, जो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, पेमेंट करायचं आहे, ते तुम्हाला टोटल 1000 रुपये पेमेंट ऑनलाईन पद्धतीने भरू शकता किंवा रत्नागिरी जिल्ह्यात राहत असाल तर डायरेक्ट रत्नागिरी जिल्ह्याच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही हे पेमेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला KYCचा एक पुरावा तिथं सादर करावा लागेल. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना ज्या सूचना दिल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट असेल, उमेदवाराने अर्जात भरलेली कुठलीही माहिती चुकीची नसू नये. त्यानंतर जो उमेदवार ज्या पदासाठी शैक्षणिक अर्हता त्याच्याकडे आहे त्याच पदासाठी त्याने फॉर्म भरावा, जेणेकरून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे तिथे काउंट होणार नाही. उमेदवाराने नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती अंतिम समजण्यात येईल. फॉर्म भरत असताना तुम्ही जे काही भरणार आहात ते तुमच्याकडे जी आहे पूर्ण तेच भरा, जेणेकरून तुमचं काही राहिलं किंवा भरायचं होतं राहून गेलं असं होऊ नये. त्यानंतर उमेदवाराने भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदाधिकारी बाहेरून वगैरे काही होत नाही. जे काही करायचं आहे ते तुम्हाला लिगली परीक्षा देऊनच इथं निवड तुमची करून घ्यायची आहे. इथे जे पॉईंट्स दिलेले आहेत या पॉईंट्सप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो. यात जर का तुम्हाला अडचण आली तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ठीक आहे. यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. यात जर काही अडचण आली तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला नक्कीच त्या कमेंटशी रिलेटेड योग्य माहिती देण्यात येईल. महत्त्वाची गोष्ट, याची लास्ट तारीख 9/8/2024 आहे. 9/8 पूर्वी तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. त्यानंतर हा फॉर्म भरत असताना त्यांनी जे फोटो वगैरे अपलोड करायचे आहेत, तुमचे फोटो असतील, सिग्नेचर असेल, त्याची इथं साईज दिलेली आहे, फॉर्मॅट सांगितलेला आहे. ह्याप्रमाणेच तुम्हाला तेथे फॉर्म भरायचा आहे. फॉर्मची सुरुवात तुमच्या रजिस्ट्रेशनपासून होईल. तत्पूर्वी इथं पण मेन्शन केले की तुम्ही हा पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतरच न्यू रजिस्ट्रेशन करा. दिलेली सर्व माहिती तिथं मेन्शन आहे त्याप्रमाणे योग्य त्या टॅबमध्ये व्यवस्थित भरून घ्या, जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाही. याप्रमाणे हा फॉर्म भरून घ्या. जर या तुम्हाला फॉर्म भरत असताना काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स आले तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करू. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.